Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 16 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 26 वर प्रॅक्टिस सेट 16 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ही जी कन्सेप्ट आहे ती इंट्रोड्यूस झालेली आहे ज्योमेट्री मध्ये. मग समजून घेऊयात आपण की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नक्की काय असतात, कोणाला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, आणि मग आपण प्रॅक्टिस सेट 16 सॉल्व्ह करूयात. सो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स? लेट्स सी. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. जर दोन अँगल्सचे सम म्हणजे ॲडिशन 90 डिग्री आले तर ते दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत असं समजायचं. चला एक्झाम्पल पाहूयात. आता इथे हा आहे अँगल ABC. किती डिग्रीचा आहे? 40 डिग्रीचा. हा कोणता अँगल आहे? नाव सांगा अँगलचं. आपण शिकलेलो आहोत की कसं नेम करायचं अँगलला. हा जो वर्टेक्स आहे तो कायम मध्ये ठेवायचा. सो PQR, अँगल PQR किती डिग्रीचा आहे? 50 डिग्रीचा. मग या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम केल्यानंतर 90 डिग्री आले तर हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत असं मानायचं. आता पहा बरं, इथे आपण या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचं ॲडिशन करूया. सो काय आलं पाहिजे? ॲडिशन 90 डिग्री. अँगल ABCचे मेजर काय दिलेलं आहे? 40 डिग्री. सो 40 डिग्री प्लस PQRचे मेजर आहे 50 डिग्री. 40 प्लस 50 किती होतात? 90 डिग्री. सो हे दोन्ही अँगल्स, अँगल ABC आणि अँगल PQR हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, आता इथे हे कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत सांगा बरं मला. आपण प्रॅक्टिस सेट 15 मध्ये शिकलो आहोत. हे ॲडजसेंट अँगल्स आहेत. मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सुद्धा आहेत का? काय डेफिनेशन आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची? जर दोन अँगल्सच्या मेजर्सची ॲडिशन 90 डिग्री आली तर ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, हो की नाही? सो आता इथे कोणकोणते अँगल्स आहेत? अँगल AOD आणि अँगल DOB हे दोन अँगल्स आहेत, बरोबर. अँगल AOD किती डिग्रीचा आहे? 30 डिग्री. आणि अँगल DOB किती डिग्री आहे? 60 डिग्री. चला या दोघांची ॲडिशन करून पाहूयात आपण. सो 30 प्लस 60 किती होतात? 90 डिग्री. सो या दोघांचेही सम काय आलेले आहे? 90 डिग्री. मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. सो अँगल AOD अँड अँगल DOB आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का सांगा बरं मला. पहा बरं का, इथे हा आहे अँगल DAB आणि हा आहे अँगल LMN. अँगल DAB किती दिलेला आहे? 90 डिग्री. आणि अँगल LMN किती दिलेला आहे मेजर? 30 डिग्री. मग हे दोन्हीही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का? कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची डेफिनेशन काय आहे? दोन अँगल्सचे सम 90 डिग्री आले पाहिजे. आता इथे एक अँगल 90 डिग्रीचा आहे तर एक अँगल 30 डिग्रीचा आहे. जर या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सची ॲडिशन केली तर किती येतं? 120 डिग्री. सो हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नाही आहेत. सो इथे राईट करूयात आपण. अँगल DAB अँड अँगल LMN आर नॉट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. लक्षात घ्या, जर दोन अँगल्स दिलेले असतील आणि त्यातील एक जर 90 डिग्रीचा असेल तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नसतात ते. आपली डेफिनेशन काय सांगते कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची? की दोन अँगल्सच्या मेजर्सचं सम 90 डिग्री आलं पाहिजे तेव्हाच ते दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. सो आता या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला कळलं असेल की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. आता एक्झाममध्ये आपल्याला अशा प्रकारचा क्वेश्चनसुद्धा विचारला जाऊ शकतो की इथे अँगल XYZ आणि अँगल AOB हे दोन अँगल्स दिलेले आहेत आणि हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. जर अँगल XYZ 20 डिग्री असेल तर अँगल AOB किती डिग्रीचा असणार? आता इथे आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे की हे दोन अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि यातील हा जो एक अँगल आहे तो 20 डिग्रीचा आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात. अँगल XYZ आहे 20 डिग्रीचा, तर अँगल AOB आपल्याला किती डिग्रीचा आहे ते फाइंड आउट करायचं आहे.
सो आपण इथे मग घेऊयात की लेट द अँगल AOB इज x डिग्री. आता आपल्याला माहित आहे की या दोन अँगल्सचं सम 90 डिग्री येतं, राईट. सो इथे आपण राईट करून घेऊयात मेजर ऑफ अँगल XYZ प्लस मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. सो काय आहे मेजर XYZचे 20 डिग्री प्लस अँगल AOB किती आहे x डिग्री इज इक्वल टू हा 90 डिग्री. आता आपल्याला इथे हे इक्वेशन आपण तयार केलेलं आहे आणि या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग या एक्सची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार? जर इथे हा एक्स एकटाच राहिला तरच, पण इथे हा 20 आहे. या 20ला आपल्याला इथून घालवावं लागणार. पण कसं घालवणार? तर आपल्याला या 20ला 20मधून सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला हा 20 इथून घालवता येईल. पण मग फक्त LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडलाच 20 मायनस करणार का? तर नाही, आपल्याला इक्वल टूच्या दोन्ही साईडला 20 मायनस करावे लागतात. हे आपण शिकलो आहोत क्लास 6मध्ये असताना, राईट. सो इथे आपण काय करणार? सो 20 मायनस 20 प्लस x डिग्री इज इक्वल टू 90 मायनस 20. आता 20मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे 0 राहणार आणि इथे हा फक्त होणार x डिग्री इज इक्वल टू 90 मायनस 20 किती झाले? 70 डिग्री. सो इथे आपल्याला x डिग्रीची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू कळलेली आहे. किती आहे? 70 डिग्री. आणि x म्हणजे काय आपण इथे घेतलं होतं? अँगल AOB. सो अँगल AOB किती डिग्रीचा झाला? अँगल AOB झाला 70 डिग्रीचा. ओके. आता ही झाली एक मेथड, बरोबर, जी आपण क्लास 6मध्ये शिकलो होतो आणि आत्ता आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हीच मेथड दिलेली आहे. पण याहीपेक्षा आपण जर सेकंड मेथड केली, म्हणजे या ज्या स्टेप्स मी इथे स्क्वेअर केलेलं आहे त्या आपण अशा प्रकारे केल्या तरीही चालतात. आता इथे हे इक्वेशन आपण ॲज इट इज राईट करून घेऊयात. 20 प्लस x डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथे आपल्याला फक्त x हवा आहे की नाही? कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आपण काय करणार? फक्त x इथे ठेवणार आणि हा जो 20 आहे तो आपण या साईडला टाकणार आणि या साईडला टाकल्यानंतर म्हणजे इक्वल टूच्या या साईडला राईट हँड साईडला टाकल्यानंतर इथे हा प्लसमध्ये आहे ना, मग तो जाणार मायनसमध्ये. सो x इज इक्वल टू 90 मायनस 20. 90 मायनस 20 किती होतात? तर 70. सो x इज इक्वल टू 70 डिग्री. पाहिलं, दोन्हीकडे सेम आन्सर आलेला आहे. ही जी मेथड आहे ती खूप सिम्पल वाटते आणि इथून पुढे तुम्ही हीच मेथड यूज करणार आहात. सो दोन्ही मेथड्स सिम्पल आहेत. इथे फक्त काय केलेलं आहे? LHSमध्ये आणि RHSमध्ये दोन्हीकडे ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट केलेली आहे आणि इथे काय केलेलं आहे? फक्त RHSमध्ये ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट केलेली आहे. कारण काय? कारण इथे आपण 20मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0च राहत असतो, राईट. आलं तुमच्या लक्षात? चला आता आपण प्रॅक्टिस सेट 16 सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 1. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. इथे खाली काही अँगल्सचे मेजर्स दिलेले आहेत. राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग आपल्याला यांच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचे मेजर राईट करायचे आहे. सो इथे एका अँगलचे कॉम्प्लिमेंटरी अँगलचे मेजर दिलेले आहे. सो ते काय आहे? 40 डिग्री. आणि दुसऱ्याचे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, दुसऱ्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचे. सो इथे राईट करूयात. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX. आपण तो जो दुसरा अँगल आहे त्याचं मेजर घेऊयात x डिग्री. सो आपल्याला माहीत आहे की दोन अँगल्सचे सम 90 डिग्री येते, राईट. सो इथे आपण 40 डिग्री प्लस हा जो दुसऱ्या अँगलचं मेजर घेतलेला आहे x डिग्री ते करूयात. सो 40 डिग्री प्लस x डिग्री किती येतं सम? 90 डिग्री. आता आपल्याला या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही? मग आपण हा x ॲज इट इज खाली राईट करणार. ओके. आणि हा जो 40 आहे तो जाणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला. मग हा प्लसमध्ये आहे की नाही? इथे कोणतंच साईन नाही आहे म्हणजे प्लस आहे. सो हा इकडे गेल्यानंतर मायनस होतो. सो x इज इक्वल टू 90 मायनस 40. आता 90मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात? सो किती इझी आहे? 50. सो 50 डिग्री. सो इथे आपलं आन्सर काय आलं? द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 40 डिग्री इज 50 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर काय आलेलं आहे? 50 डिग्री. सो दिस इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट दिलेला आहे 63 डिग्री. सो लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी x डिग्री.
सो आपल्याला माहित आहे दोन अँगल्सचं सम किती येतं 90 डिग्री. सो 63 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. खूपच इझी आहे की नाही. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून इथे LHS मध्ये एक्स राहणार इज इक्वल टू 90. 63 इथे प्लसमध्ये आहे, इकडे इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर काय होणार मायनसमध्ये येणार. सो 90 मायनस 63. 90 मधून 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात 27. सो एक्स इज इक्वल टू 27. मग इथे दुसरा जो अँगल आलेला आहे तो किती डिग्रीचा आलेला आहे 27 डिग्री. सो आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 63 इज 27 डिग्री. दिस इज आवर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट 3 नंबरला दिलेले आहे 45 डिग्री. सो लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. दुसरा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याला आपण एक्स डिग्री म्हणूयात. आता इथे एक्स डिग्रीज घ्यायला हवं का तर नाही, तुम्ही A to Z अल्फाबेट्समधलं तुमच्या आवडीचं कोणतंही लेटर तुम्ही इथे एक्सच्या ऐवजी वापरू शकता. सो आता इथे फर्स्ट अँगल जो आहे तो किती डिग्रीचा आहे 45 डिग्रीचा, राईट. प्लस सेकंड अँगल आपण एक्स डिग्री घेतलेला आहे. सो एक्स डिग्री इज इक्वल टू दोन्ही अँगल्सचं सम किती येतं तर 90 डिग्री. आता इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही. सो LHS मध्ये फक्त आपण एक्स राईट करूयात आणि हा जो 45 आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार. इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाते वेळी प्लसमध्ये असणारा 45 इकडे गेल्यावर मायनस होणार. सो एक्स इज इक्वल टू 90 मायनस 45. 90 मधून 45 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय आन्सर येतं 45. सो एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. सो इथे आपला जो दुसरा अँगल आलेला आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल 45चा तो किती डिग्रीचा आलेला आहे 45 डिग्रीचा. सो इथे आपण आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 45 डिग्री इज 45 डिग्री. सो दिस इज आवर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट 4 नंबरला आहे अँगलचे मेजर दिलेले 55 डिग्री. सो तुम्हाला माहीत आहे की दोन अँगलच्या मेजरचे सम हे 90 डिग्री असणार आहे का, कारण हे दोन्ही अँगल्स इथे क्वेश्चनमध्ये दिलेले आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि वन अँगलचे मेजर दिलेले आहे, सेकंड अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी आपण इथे राईट करतो लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. म्हणजे फर्स्ट अँगल आहे 55 डिग्रीचा आणि सेकंड जो अँगल आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ज्याचं मेजर त्याला आपण एक्स डिग्री असं म्हटलेलं आहे. सो 55 डिग्री प्लस एक्स डिग्री केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळणार तर 90 डिग्री. 90 डिग्री का, कारण हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, हे विसरायचं नाही. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं सम हे कायम 90 डिग्रीज असणार आहे अँगल्सच्या मेजरचे सम. ओके. सो आता इथे आपले हे इक्वेशन मांडून झालेले आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू कधी निघणार आहे जेव्हा एक्स लेफ्ट हँड साईडला एकटाच राहील तेव्हाच निघणार आहे. आणि हा एकटा राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, हा जो 55 आहे याला इथून काढून टाकावा लागणार. पण हा असाच जाणार आहे का तर नाही, याला आपल्याला राईट हँड साईडला टाकावं लागणार. आणि राईट हँड साईडला जाते वेळी काय होणार आहे त्याला इक्वल टूला क्रॉस करून जायचं आहे. म्हणून हा इथे प्लसमध्ये असणारा 55 इकडे इक्वल टूच्या या साईडला गेल्यानंतर मायनसमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो इथे राईट करूयात एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री मायनस काय येणार 55 डिग्री. 90 मायनस 55 किती येतं 35, राईट. सो एक्स इज इक्वल टू 35 डिग्री. सो नेक्स्ट जो सेकंड अँगल असणार आहे 55चा कॉम्प्लिमेंटरी अँगल त्याचं मेजर किती आलंय आपलं 35 डिग्री. फायनल आन्सर इथे राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 55 डिग्री इज 35 डिग्री. नेक्स्ट दिलेलं आहे 5 नंबरला 20 डिग्री. आता हे तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करू शकता, खूपच इझी आहे हो की नाही. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. सो इक्वेशन मांडा बरं. 20 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून एकटा एक्स लेफ्ट हँड साईडला राहणार इक्वल टूच्या आणि इथे 90 डिग्री मायनस हा 20. 90 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात तर 70. एक्स किती आला 70 डिग्री. म्हणजेच फर्स्ट अँगल कॉम्प्लिमेंटरीचा फर्स्ट अँगल 20 डिग्रीचा आहे तर सेकंड अँगल हा 70 डिग्रीचा आहे. आन्सर इथे राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 20 डिग्री इज 70 डिग्री. नेक्स्ट 6 नंबरला
फर्स्ट अँगलचे मेजर दिलेले आहे 90 डिग्री आणि 90 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता इथे थोडीशी गडबड होऊ शकते, कारण तुम्हाला माहित आहे की दोन अँगल्सचं मेजर्सचं सम जर 90 डिग्री आलं तर ते दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. पण आता इथे हा एकच अँगल 90 डिग्रीचा दिलेला आहे आणि सेकंड अँगलचे मेजर, याच्या कॉम्प्लिमेंटरी सेकंड अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. मग कसे काय करणार? इझी आहे. आपली जी मेथड आहे तीच फॉलो करत जायची स्टेप बाय स्टेप. सो लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. इथे इक्वेशन मांडा. सो 90 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की नाही, मग इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला फक्त एक्स राहणार इक्वल टू, आणि हा जो 90 आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार. मग 90 मायनस 90, किती येतं 90 मायनस 90? तर 0. सो एक्स काय आला? 0 आला. म्हणजे फर्स्ट अँगल 90 डिग्रीचा असणार आहे आणि जो सेकंड अँगल असणार आहे तो 0 डिग्रीचा असणार आहे. सो इथे आपला आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 90 डिग्री इज 0 डिग्री. नेक्स्ट पाहूयात. आता इथे 7 नंबर, इथे चुकून 6च झालेला आहे. 7 नंबर एक्स डिग्री. आता एक्स डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर कसं फाइंड आउट करणार? थोडंसं ट्रिकी वाटू शकतं, पण आपले स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करत जायचे, आपल्याला इथे आन्सर आपोआप मिळणार आहे. आता इथे फर्स्ट अँगलचं मेजर एक्स डिग्री दिलेलं आहे. मग सेकंड अँगलला सुद्धा आपण एक्सच कसं काय मानणार? सेकंड अँगलला आपल्याला दुसरं कोणतं तरी लेटर घ्यावं लागणार आहे ए टू झेड मधलं. सो तुम्हाला जे लेटर आवडतं ते तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे ए घेते. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी ए डिग्री. आता इथे तुम्हाला माहित आहे दोन अँगल्सच्या मेजरचे सम 90 डिग्री असायला हवे. सो आपण इथे काय करूयात, हा जो फर्स्ट अँगलचं मेजर दिलेला आहे एक्स डिग्री ते राईट करूयात, प्लस हा सेकंड आपण अँगल घेतलाय की नाही, प्लस ए डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? तर ए ची, हो की नाही? या ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग हा एच इथे लेफ्ट हँड साईडला एकटा राहिला पाहिजे, असं आपल्याला करायचं आहे. सो ए इथे आपण राईट करून घेऊयात. ए डिग्री इज इक्वल टू, आता मग या एक्सचं काय करायचं? जसं स्टेपमध्ये आपल्याला माहीत आहे स्टेप बाय स्टेप करताना हा जो इथली जी व्हॅल्यू असते ती इक्वल टूच्या या साईडला जाते. सो 90, आता इथे एक्स प्लसमध्ये आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर मायनस होणार. सो 90 मायनस एक्स डिग्री. सो एची व्हॅल्यू काय आली? 90 डिग्री मायनस एक्स डिग्री. सो फायनल आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर एक्स डिग्री इज 90 डिग्री मायनस एक्स डिग्री. आता इथे आन्सरमध्ये 90 डिग्री मायनस एक्स डिग्री असं नाही राईट केलं, जस्ट ब्रॅकेटमध्ये 90 मायनस एक्स केलं आणि ब्रॅकेट क्लोज करून एक सिंगल डिग्रीचं साईन दिलं इथे तरीही चालणार आहे. म्हणजे या दोघांचंही साईन इथे एकत्रच आपण अशा प्रकारे देऊ शकतो, डिग्रीचं साईन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. y मायनस 20 डिग्री अँड y प्लस 30 डिग्री आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता इथे हे मेजर्स दिलेले आहेत दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे. पहिल्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर दिलेलं आहे y मायनस 20 आणि दुसऱ्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर दिलेलं आहे y प्लस 30. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आणि मग आपल्याला प्रत्येक अँगलचं मेजर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो आपण इथे राईट करून घेऊयात. y मायनस 20 डिग्री अँड y प्लस 30 डिग्री आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता आपल्याला माहीत आहे की दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं मेजर्सचं सम 90 डिग्री येतं. सो याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. y मायनस 20 डिग्री प्लस y प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता हे जे ब्रॅकेट्स आहेत ते आपण काढून टाकूयात आणि अशा प्रकारे आपण राईट करून घेऊयात. y मायनस 20 प्लस y प्लस 30. आपण फक्त काय केलं आहे, हे जे ब्रॅकेटमध्ये त्यांनी राईट केलेलं होतं ते आपण ब्रॅकेट्स काढून टाकले आणि विदाऊट ब्रॅकेट्स आपण अशा प्रकारे इथे राईट केलेलं आहे. आणि हे जे डिग्रीचं साईन आहे ते थोड्या वेळासाठी आपण इथे इग्नोर करूयात, कारण त्यामुळे काय होईल, थोडंसं कन्फ्यूज व्हायला होईल. सो हे डिग्रीचं साईन आपण लास्ट फायनल आन्सरमध्ये दिलं तरीही चालतं. सो हे पहा, अशा प्रकारे आपण राईट करून घेतलं.
सम काय येतं 90 डिग्री येतं बरोबर. आता इथे हा एक वाय आहे आणि हा एक वाय आहे. या वायचं साईन आहे प्लस आणि या वायचं साईन सुद्धा आहे प्लस. मग किती वाय आहेत आपल्याकडे 2 वाय आहेत हो की नाही. आपण इथे राईट करू शकतो 2y. आता हा -20 ॲज इट इज राईट करून घेऊयात प्लस हा 30 इज इक्वल टू 90 डिग्री. स्टेप बाय स्टेप जाऊयात. आता इथे -20 प्लस 30 मायनस प्लस काय होतं आपल्याला मायनस करायचं असतं आणि साईन कोणाचं द्यायचं असतं मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे इथे 30 त्याचं साईन आहे प्लस. 30 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं 10. तर इथे 2y ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि इथे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे आन्सर 10. आणि साईन कोणतं देणार इथे 20चं मायनस साईन देणार की 30चं प्लस साईन देणार. 30चं प्लस साईन देणार ना आपण का कारण मोठ्या नंबरचं साईन द्यायचं असतं. सो प्लस 10 इज इक्वल टू 90 डिग्री ॲज इट इज राईट करणार. आता इथे 2y आपण ॲज इट इज राईट करूया आणि हा जो 10 नंबर आहे ना याला आपण राईट हँड साईडला पाठवून टाकूयात. राईट हँड साईडला जाते वेळी +10 होणार -10. सो 2y इज इक्वल टू 90 - 10. 90 - 10 किती होतं तर 80. सो 2y इज इक्वल टू 80. आता आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर या yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही बरोबर. सो मग हा जो 2 आहे तो आपल्याला इथे नको आहे. मग कसं काय आपण काढणार 2 आणि y या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही आहे. आता या दोघांमध्ये जेव्हा कोणतंच साईन नसतं तेव्हा तिथे मल्टिप्लिकेशन असतं एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता इथे जर तुम्ही म्हटलात तर इथे प्लस साईन आहे पण या दोघांच्या मध्ये कोणतंच साईन नाही आहे म्हणजे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. मग 2 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याला जर आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवायचं असेल तर मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजन. सो इथे आपण y राईट करूया इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 2. 80ला 2ने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर काय मिळणार 40. सो y इज इक्वल टू काय झालं 40 डिग्री. आता इथे आपल्याला yची व्हॅल्यू मिळालेली आहे किती आहे तर 40 डिग्री. सो हे पहा इथे y -20 एका अँगलचं मेजर दिलंय आणि दुसऱ्या अँगलचं मेजर दिलंय y + 30. y किती आपण काढलेला आहे 40. सो yच्या जागी आपण 40 टाकूयात आणि अँगलचं काय मेजर आहे ते आपल्याला नंतर मिळणार आहे. सो मेजर ऑफ फर्स्ट अँगल काय दिलंय पहिल्या अँगलचं मेजर y -20. yची काय व्हॅल्यू आपण काढलेली आहे तर 40. सो yच्या जागी 40 टाकून घेऊयात. 40 - 20 किती येतं 20. सो फर्स्ट अँगलचं मेजर किती आलेलं आहे 20 डिग्री. आता सेकंड अँगलचं मेजर फाइंड आउट करूयात. आता फर्स्ट अँगलचं कसं काढलं हे तुम्हाला कळलंय. सेकंड अँगलचं तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकता राईट. मेजर ऑफ सेकंड अँगल इज इक्वल टू काय आहे मेजर y + 30 आहे. yच्या जागी yची व्हॅल्यू टाका 40 + 30. 40 + 30 किती होतं तर 70. सो द मेजर ऑफ द 2 अँगल्स इज 20 डिग्री अँड 30 डिग्री. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर काय आलेलं आहे तर 20 डिग्री आणि 70 डिग्री. बघा बरं 20 + 70 करा काय आन्सर येणार 90 डिग्री हो की नाही. मग दोन अँगल्सचं सम जर 90 डिग्री आलं तर ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात म्हणजेच इथे आपलं हे आन्सर अगदी अचूक आलेलं आहे बरोबर आलेलं आहे. सो दॅट्स ऑल टू टुडे.